डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यापासून सारख्या उलटसुलट बातम्या येतात. कधी बातमी येते की अमेरिकेने भारतावरती आणि चीनवरती 500% टॅरिफ लावायला परमिशन दिली आहे. तर लगेच बातमी येते की हे टॅरिफ्स असताना देखील भारताचा अमेरिकेबरोबरचा जो एक्सपोर्ट आहे तो प्रचंड वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 1930 साली देखील त्यावेळचे जे प्रेसिडेंट होते हर्बर्ट हुवर, त्यांनी असाच स्मूथ हॉली टॅरिफ ॲक्ट लागू केला. आणि ह्या टॅरिफ ॲक्टनी त्यावेळेला जगातल्या सगळ्यात वाईट इकॉनॉमिक कोलॅप्समध्ये आगीत तेल ओतायचं काम केलं. पण त्या परिस्थितीतही आपल्याला इकॉनॉमी करता एक अतिशय उत्कृष्ट असं टूलकिट मिळालं. कोणतं ते नंतर बघू, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. आपण कधी विचारही करत नाही, पण आपल्या शहरामध्ये हजारो दुकानं आहेत, हजारो हॉटेल्स आहेत. कोणी इडली करायची, कोणी पोहे करायचे, कुठल्या किराणा मालाच्या दुकानात किती गहू असायला पाहिजेत, किती तांदूळ असायला पाहिजेत, हे कोण ठरवतं? आता त्या दुकानाच्या बाबतीत किंवा त्या हॉटेलच्या बाबतीत त्या हॉटेलचा मालक आणि दुकानाचा मालक निर्णय घेतात. पण टोटल म्हणजे सेंट्रलाइज प्लॅनिंग नाही किंवा कोणी रिंगमास्टरही नाही, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असतात. 1776 ॲडम स्मिथ नावाच्या फिलॉसॉफरनी वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्याने एक थेअरी मांडली आणि ती थेअरी अशी होती की प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाकरता काम करत असतो, पण त्या स्वार्थाचा उपयोग पूर्ण समाजाला होतो. म्हणजे असं बघा की एक माणूस पोहे विकायला टपरी लावतो. आता त्याला पोहे विकण्यासाठी त्याच्यासारख्या टपऱ्या आणि हॉटेल्स दोघांचीही कॉम्पीट करायला लागेल. म्हणजे त्याला जर प्रॉफिट करायचं असेल तर त्याला चांगल्या क्वालिटीचे पोहे विकणं भाग आहे, कारण जर पोहे चांगल्या क्वालिटीचे नसतील तर लोक त्याच्याकडे येणार नाहीत. बरं, तो खूप महाग विकायला लागला तरीही लोक त्याच्याकडे येणार नाहीत. म्हणजे पैसे मिळवणे हा त्याचा स्वार्थ जरी असला तरी देखील त्याच्यामुळे ज्या लोकांना हवेत त्या लोकांना चांगल्या क्वालिटीचे पोहे अतिशय रास्त दरामध्ये आपोआप मिळतात. आता आपण ह्याची दुसरी बाजू बघू. जर त्यांनी खूप जास्त पोहे तयार केले की जे तो विकू शकणार नाही आहे, तर ते खराब होतील आणि ते खराब झाले म्हणून त्याला लॉस होईल. पण त्यांनी जर इतके कमी केले की त्याच्यापेक्षा जास्त तो विकू शकला असता, तर त्यांनी जितके विकायला पाहिजे तितके विकले नाहीत म्हणून त्याला जास्तीचा प्रॉफिट होणार नाही आणि हाही त्याचा लॉसच आहे. ॲडम स्मिथ ह्याला अदृश्य शक्ती म्हणतात, जी किती, कुठे, काय आणि किती किमतीला हे ठरवते. हा अदृश्य हात हीच ती शक्ती आहे की जी प्रत्येक वेळेला दुकानदारांना आणि सर्व्हिस देणाऱ्यांना उत्तम क्वालिटी मेंटेन करायला पुश करत राहते. हीच ती शक्ती आहे जी डिमांड आणि सप्लाय यांची एकत्रित ताकद आहे. आणि त्या शक्तीची भाषा आहे ती म्हणजे किंमत. ही प्राईस हा इकॉनॉमिक्समधला खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे. ही प्राईस खूप गोष्टी कंट्रोल करत असते. ती डिमांड सप्लाय कंट्रोल करते, कुठे इन्व्हेस्ट करावे हे सांगते, रिसोर्सेस कुठे एम्प्लॉय होतील हे ठरवते, ती एम्प्लॉयमेंट कुठे होणार हेही ठरवते. थोडक्यात म्हणजे ती सगळंच कंट्रोल करत असते. टेक्निकल अनालिसिसमध्ये देखील ही प्राईस हा एक अतिशय महत्त्वाचा इंडिकेटर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण एक अतिशय डिटेल्ड असा व्हिडिओ पुढे करूच. 18व्या आणि 19व्या शतकात ज्यावेळेला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, त्या रिव्हॉल्युशनच्या वेळेला ह्या अदृश्य शक्तीची ताकद प्रत्येकाने बघितली आणि प्रचंड इकॉनॉमिक ग्रोथ त्यावेळेला दिसली. अमेरिका जशी इंडिपेंडंट झाली त्याबरोबर अमेरिकेने ॲडम स्मिथने मांडलेले विचार आपल्या नव्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणून स्वीकारले. जिथे प्रायव्हेट ओनरशिप आणि फ्री मार्केट कॉम्पिटिशन ह्या गोष्टी वेल्थ क्रिएशन आणि समृद्ध राष्ट्रासाठी आवश्यक आहेत असं मानलं गेलं. अचानक 1930 हा इनव्हिजिबल हँड, त्याची शक्ती फ्रीज झाल्यासारखी व्हायला लागली आणि काम करण्याशी व्हायला लागली. सुरुवात झाली ती ऑक्टोबर 1929
अमेरिकन स्टॉक मार्केट 12% पडलं त्यांनी. त्या दिवशी मंगळवार होता, त्यामुळे त्याला ब्लॅक ट्यूजडे असं म्हटलं गेलं. त्यात भर म्हणून त्यावेळच्या अमेरिकन प्रेसिडेंटनी हॉर्बर्ट हुवर यांनी स्मूथ हॉली टॅरिफ ॲक्ट लागू केला. जवळपास 20,000 इम्पोर्टेड गोष्टींवरती त्यांनी टॅरिफ लावले आणि त्याला उत्तर म्हणून इतर देशांनी देखील अमेरिकेवरती टॅरिफ्स वाढवले. ह्याच्यानी अमेरिकेचा एक्सपोर्ट एकदम ठप्प झाला, 66% खाली आला असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे बिझनेसेस बंद झाले. बिझनेसेस बंद झाल्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि लोक आपले बँकेतले पैसे काढण्याकरता बँकांमध्ये जायला लागले. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला बँक लोन देते त्यावेळेला लोन असतं 7 वर्षाचं. हाऊसिंग लोनचा विचार केला तर 15-20 वर्षाचं हाऊसिंग लोन असतं. पण ज्या वेळेला आपण डिपॉझिट्स ठेवतो त्यावेळेला ते आपण ठेवतो फक्त 3 किंवा 5 वर्षाकरता. त्यामुळे जर अचानक सगळी लोक म्हणजे पैसे मागायला आली तर बँकांकडे अशा वेळेला पैसे नसतात. लोक पैसे काढायला गेले, बँकांकडे पैसे नव्हते. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यांनी झालं काय तर त्यांनी लोकांना वाटलं बँका पैसे देऊ शकणार नाहीत, म्हणून लोकांनी अजून पैसे काढायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. ह्याला म्हणतात बँक रन. आता अशा वेळेला ज्यांनी खरं म्हणजे बँकांची मदत करायला पाहिजे होती ती म्हणजे फेडरल रिझर्व्ह. जशी आपल्याकडे RBI आहे तशी अमेरिकेमध्ये आहे फेडरल रिझर्व्ह. त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही आणि त्यामुळे हजारो बँका बुडाल्या, लोकांचे पैसे बुडाले आणि आधीच प्रॉब्लेममध्ये असलेले बिझनेसेस इकॉनॉमीमध्ये पैशाची कमी झाल्यामुळे अजून प्रॉब्लेममध्ये आले. ह्या सगळ्या परिस्थितीमुळे शेवटी प्रचंड बेरोजगारी झाली. ह्याला ग्रेट डिप्रेशन असं म्हटलं गेलं. या संकटाच्या काळात जॉन मेनार्ड किन्स नावाचा इकॉनॉमिस्ट पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये सरकारने सगळ्या उपाययोजना करायला पाहिजेत आणि ज्याच्याकरता सरकारला कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल. त्यांनी असं सांगितलं की ह्या अदृश्य हाताबरोबर एक दृश्य हात देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या इनव्हिजिबल हँडबरोबर एक व्हिजिबल हँड असायला पाहिजे. थोडक्यात सरकारने इंटरव्हेन्शन करायला पाहिजे आणि त्या इनव्हिजिबल हँडबरोबरच्या व्हिजिबल हँडचं काम असं असायला पाहिजे की इकॉनॉमिक ग्रोथ इंटॅक्ट ठेवणं, इन्फ्लेशन मॅनेज करणं, प्रायझेस कंट्रोल करणं, त्याच्याबरोबर पैशाचा सप्लाय, पैशाची किंमत म्हणजे इंटरेस्ट मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी सरकारने करायला पाहिजेत. इकॉनॉमी जेव्हा स्लोडाऊन होते त्यावेळेला पैशाची अवेलेबिलिटी करून देऊन, लोन स्वस्त करून लोकांना जास्त खर्च करायला आणि इन्व्हेस्टमेंट करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि जेव्हा डिमांड सप्लायपेक्षा जास्त होते, महागाई होते, त्यावेळेला पैशाची अवेलेबिलिटी कमी करून, लोन महाग करून, वेगवेगळ्या पद्धतीने इतर उपाय करून सरकारने इन्फ्लेशन आणि ग्रोथ ह्याच्यामध्ये बॅलन्स सांभाळायला पाहिजे. याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो आणि हेच ते टूलकिट आहे जे आपल्याला ग्रेट डिप्रेशनमधनं, त्याच्या अपयशातनं आपल्याला मिळालं. खरं म्हणजे 1930मध्ये घडलेल्या या सगळ्या घडामोडींमधून संपूर्ण जगाने खूप मोठा धडा घ्यायला पाहिजे होता. आपण जर अरे म्हटलं तर समोरचाही कार्य म्हणणार, आपण जर निर्बंध लावले तर समोरचाही गप्प बसणार नाही. आणि त्याच्यातनं जर जागतिक मंदीसारखी परिस्थिती 1930मध्ये आली असेल तर आजच्या जिओपॉलिटिकल सिनेरिओमध्ये अशीच मंदी परत येऊ शकते का, ह्याचा आपल्याला विचार करायला लागेल. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आत्ता इथेच थांबू. नमस्कार.